स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जे काही इथे मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्टचे प्रीसेट दिलेले आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तेथून डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। तर तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तरी लेगमवरती जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आणि आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे। सिम्पली आपल्याला इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून इथे यायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहेत। तर बीट मार्क सिम्पली इथे ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे ग्रुप दिसतील आणि आपल्याला खाली लेअरही बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, इथे प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला आपल्याला मटेरियलची फाईल या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल, तेथून डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर सिम्पली आपल्याला कोणतंही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे इमेज इथे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। 2 बटन टच करून ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करत पुढच्या बीटला यायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ जी काय आहे ती इथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे वाढवून घ्यायचं आहे। आता इमेज समोर जो मोकळा स्पेस आहे ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात खाली ही लेअर घेऊन यायचं आहे। म्हणजे आपली जी काय सॉन्गची लेअर आहे ही सॉन्गच्या लेअरच्या थोडीशी वरती आपल्याला अशा प्रकारे इथे ही लेअर घेऊन यायचं आहे। तर बघू शकता की आपले इथे लिरिक्स जे काय ते सेट झालेले आहेत। सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करत पुढच्या बीटला एम प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तिथं आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करत आपल्याला पुढच्या बीटला जाऊन या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा सुरुवातीला त्या बीटच्या सुरुवातीला येऊन समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला हे इमेज इथं घेऊन जायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या अजून एका ग्रुपला करून घ्यायचं। तर आपण तिथे इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथे इमेज ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपण 10 सेकंदाच्या बीटपर्यंत इमेजेस ॲड करून इथं लिरिक्स सेट झालेले आहेत। आता सिम्पली 10 सेकंदावरती एम प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथं आपल्याला पुढचं इमेज ॲड करून तशा प्रकारे ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करून आपल्याला 12.7 सेकंदापर्यंत याची आपल्याला लेंथ वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। इथून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक इमेजची लेअर बघायला मिळेल, त्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल। आता यातून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्टमधून बॅक निघायचं आणि बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। तर 10 सेकंदावरती आपण जे काही इथे इमेज ॲड केलेलं आहे त्याबरोबर इमेजला येऊन सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। हा आपल्याला इफेक्ट इथं सिम्पली पेस्ट करून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झालेला आहे। आता आपल्याला सिम्पली 12.7 सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सिम्पली आपल्याला इथून पुढे प्रत्येक बीटवरती एक इमेज ॲड करत जायचं आहे। इमेज ॲड करून फुल स्क्रीन करून घ्यायचं। नंतर ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ जी काय आहे ती पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही आपण बघू शकता की आपण इथे इमेजेस ॲडजस्ट करून घेतो आहे। तुम्ही तुमचे कोणतेही इमेज ॲड करून आपला हा व्हिडिओ तयार करू शकता। तर लवकरात लवकर आपण काय होतो व्हिडिओ इथं एडिट आपला थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे, इथे आपण इमेजेस ॲड करून घेऊया। तर आपल्या इथे इमेजेस ॲड झालेले आहेत। जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तुम्ही एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे इथे बीटवरती येऊन या ऑप्शनला क्लिक करून कट करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, 12.7 सेकंदाच्या बीटला सुरुवातीला यायचं आहे। इथे आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील, एक बॅकग्राऊंडची JPG आणि वर एक PNG बघायला मिळेल। त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे इथे सगळ्यात वरती हे PNG घेऊन यायचं आहे। त्यानंतर जे काय आपले इमेज आहेत ते सगळ्यात वरती आपल्याला इथे समोर लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे इथे येऊन जातील। तर काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला इफेक्ट इंक व्हिडिओची एक स्पेशल लेअर बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे। तर पुन्हा आपल्याला 12.7 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे ते लेअर पेस्ट झालेले दिसून येईल। पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन सिम्पली ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला अजून एका बीटवरती सिम्पली ते लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला प्रत्येक बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं, अशा प्रकारे ते लेअर पेस्ट झालेले आहे। बघू शकता आपल्या इथे लेअर पेस्ट झालेले आहे। आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन आपण जे काही ते ग्रुप ॲडजस्ट केलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं की आपल्या इथे ग्रुप व्यवस्थित ॲडजस्ट झालेले आहेत का नाही। अशा प्रकारे लिरिक्स तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून सिम्पली एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे व्हिडिओ एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।